हा, आता यायला लागलं. बरोबर आहे. हा, हो, आता बरोबर. ठीक आहे. इथं ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, महानामनी म्हणून एक वेदमंत्रांचे संग्रह आहे. इंद्रद्युम्न नावाच्या राजाने तो संग्रह केलेला. यज्ञ करत असताना यज्ञाचे जे कर्म असतात की नाही, ते यज्ञाचे कर्म 16 ऋचा म्हणतात. 16 प्रकारचे ऋचा आहेत. त्या 16 ऋचांच्या द्वारे यज्ञामध्ये 16 कर्म म्हणून म्हणतात. ते 16 प्रकारचे कर्म यज्ञाला करावे लागतात. ते केल्यानंतर ते यज्ञ केलेलं कर्म जे आहे ना, ते सफळ होतं. कसं आहे, त्याकरता इंद्रद्युम्न नावाच्या संहितेमधील, नाहीतर ऐतरेयाच्या भाष्यामध्ये आहे, ऐतरेयामध्ये आहे. तर या ते रातीही तन रातीही म्हणा, ते सूक्त आहे. ते या ते रातीही म्हणून एक सूक्त आहे. ते सूक्त वेगळं दिलेलं आहे, प्रत्येकी दिलेले आहेत. इंद्रद्युम्न शाखेतील या ते राती चतुर्थारण्यकामध्ये प्रथम ह्याच्यामध्ये दिलेले आहे. आत्वा वहन्तु हरयो वृषणं सोमपीतये इंद्रत्वा सूरचक्षसः इमाधानाघृतस्नुतो स्नुवो हरि इला इहोपवक्षतः इंद्रं सुखतमे रथे इंद्रं प्रातर्हवामः इंद्रं प्रयत्यध्वरे इंद्रं सोमस्य पीतये वगैरे श्रुती आहेत. त्या श्रुतीमध्ये इंद्र धनस्य सातये, कोणतेही धन आपल्याला चांगल्या रीतीने शुद्ध करून मग देवाला व्हावं. धन असो किंवा धान असो. धान म्हणजे साड्या. इंद्र धनस्य सातये हवामहे चेतारमपराजितं सनः परशतति विद्विषः सनः परशतति द्विषः. आता ह्याच्यामध्ये आयो मन्याय मन्यव उपे उपो मन्याय मन्यवे अपे हि विश्वधा विदा मघविंदा ओम. हे चतुर्थारण्यकामध्ये असलेल्या गोष्टीचा अर्थ ह्याच्यामध्ये दाखवत आहेत. आता याते राती ही ददिर्वसु. वसु म्हणजे पैसे, धन. या ते राती, राती ही म्हणजे रक्षणासाठी म्हणून तू जे काही धन दिलेलं आहे, सुम्न आधेही नहा, ते उत्तम रीतीने आमच्या ठिकाणी, नहा म्हणजे आमच्या ठिकाणी आधेही ठेव. वसो हे वसो म्हणून असं सांगतात. किती उपसृजती, याप्रमाणे धनापासून आपण हे संग्रह करावा लागतो. तुम्हाला पाहिजे असलेली सामग्री संग्रह करा. गुरुभ्यो नमः. अशेष कुठे सापडत नाही. हे तुम्हाला हा. ह्या ऐतरेय उपनिषद चतुर्थारण्यकामध्ये आहेत. नाही नाही, सगळे हे आता या आपल्या तुमच्या सध्याच्या ह्याच्यात. पुस्तकामध्ये कुठे आहे ते? अशेष महानवी तू सुरू करायचं होतं ना, हे सुरू करायचं होतं. हो, मग जे त्याच्यानंतर महानामनी आहे ना, मान्य संहितेमध्ये असणारे सगळे अर्थ दिलेत त्या महानामनीचे. हे नाही, मग विदावन मघवन विदा म्हणून आहे ना, ऐतरेय उपनिषद विदा चतुर्थारण्यकम. तन्मो ह्याच्या खाली आहे का वरती आहे हे सध्या जे चाललंय ते? हे त्याच्या खाली आहे.
आपले 9 झाले ना, 9 झाले होते. तन्नव्यं स्तुत्यं ब्रह्मतत् सत्यं हृदि मन्यसे जनस्य उपदेशेन तत्स्वरूपेषु त्वं चाहं च संभ्रवावहै. हे 9 आहेत हे मंत्र. नुसतं तर 1 2 3 काहीच नाही आहे ह्याच्यात. हे आत्ता आलं 2. हम्म, काय ते मोबाईल मध्ये ता बघ. अस्य सुददोह सोमं श्रीणन्ति सुश्रयः सोमं श्रीणन्ति सुश्रयः. हे जे आहे ना, हे 8वं आहे. बर. याच्यात काही नंबरच नाही आहे तिकडे. ते प्रभो जनस्य हे वृत्रं समन्येषु प्रवावहै. हे 9 आहे का? त्याच्यामुळे हा, हे तिसरं झालं. तेनेव एक पुढं कधी गेलो परमुपगच्छति. आपण? हे नाही झालं ना? पुढं नाही गेलो एवढे आपण. थोडं पुढे नाही गेले. हम्म. हे वेगळं आहे. हे ऐतरेय उपनिषदाचा पुढचा भाग आहे. नादे आता ह्याच्यामध्ये ऍक्च्युली आपल्याला इथून सुरू करायचं होतं ना. हे म्हणले आणि ह्याच्यानंतर कुठं गेलं कळालंच नाही. हो, आशो अशेष, हा तेच सुरू करायचं. मग ह्याच्या खालचं वेगळंच आहे इथं आमच्याकडे. अशेष महानाम्न्याद्यर्थ महानाम्न्या महानाम्नी अर्थसंस्मरण परिज्ञान पूर्वक सगळ्या प्रकारचे जितके महानाम्नी आहेत ना, मंत्र आहेत की नाही, वेद मंत्र, त्या सगळ्या त्यांचा अर्थ काय समजायचं? परमात्मा महानाम्नी शब्दांनी परमात्माच घ्यायचं म्हणून मान्य संहितेमध्ये वगैरे सांगितलेलं आहे. त्या हिशोबाने अशेष महानाम्न्यर्थ संस्कृत परिज्ञान पूर्वक जितके महानाम्नी मंत्र आहेत त्या सगळ्या मंत्रांचा अर्थ संस्मरण म्हणजे परिज्ञान पूर्वक चांगल्या रीतीने जाणून घेऊन उपसर्ग संयोजनम. उपसर्गांचं संयोजन म्हणजे जसं आता धातू असतो, धातूंच्या बरोबर उपसर्ग लावला जातो आणि अर्थ बदलून घेतो, त्याप्रमाणे हे महानामनी म्हणजे कोणत्याही मंत्राने इतर देवता जरी वाच्य असले तरी त्या इतर देवता वाच्य असणाऱ्या मंत्रांच्या द्वारे उपसर्जन जसं लावला असताना वेद अर्थ शब्दांचा अर्थ बदलतो, त्याप्रमाणे विष्णू परमात्मा पर असणारा असा अर्थ लावण्यासाठी हे प्रयोग दाखवले आहे. कोणतेही मंत्र उपयोग करायला की इंद्रादिक देवता येतात, तर इंद्रादिक देवता नाही तर परमात्माच इंद्रादिक सगळ्या शब्दांनी वाच्य असणारा असा आहे असं जाणून घेऊन कर्म करावे म्हणून दाखवले. अशेष महानान्यर्थ संस्मरण परिज्ञान पूर्वक उपसर्ग संयोजनम. उपसर्गाचा संयोजन करणे कर्तव्यम इत्येतदर्थत्वेन महानामनी प्रशंसा क्रियते. हा अर्थ तुम्हाला कळवून देण्यासाठी महानामनी नावाचा महानामनी नावाची ही प्रशंसा आहे. ही प्रशंसा केली जाते आणि ती परमात्मा परा अशी प्रशंसा नाही केली, अन्यथा म्हणजे नाही केली तर तावन्मात्र प्रशंसामृते फक्त तेवढीच त्या इंद्रादिक देवतांचीच प्रशंसा करायची सोडून देऊन अशेष महानामनी प्रशंसाया व्यर्थत्वात मग सगळे मंत्र परमात्मा परा आहेत असं समजून घेणं व्यर्थ होतं. तुम्ही ते न समजता केलं तर मग सगळं व्यर्थ होऊन जातं. ऋच विभोगेन 3 ऋचा आहेत, त्या 3 ऋचांच्या विभोगेन म्हणजे विभागाने घेणारा परमात्मा भोग घेत असतो असं समजून, विदा म्हणजे समजून, मघवन हे इंद्रा परमात्मा पर आहे असं समजून घेऊन तम ऊतये नूनम इति वा, त्या ऊतये म्हणजे ऊती ऐश्वर्य प्राप्त व्हावा या उद्देशाने तिन्ही प्रकारचे हे महानामनी मंत्र महानामनी व्रत मंत्र त्या परमात्म्याच्या नावाने आहेत, उद्देशून आहेत.
असं समजून घ्यावं, तरच तुम्हाला ऐश्वर प्राप्त होतं. म्हणजे कोणत्याही मंत्रामध्ये तीन अर्थ असतात: आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक, असे तीन अर्थ. आधिभौतिक म्हणजे भौतिक अग्नी, म्हणजे लाकडांनी पेटवलेला अग्नी असतो की नाही, त्या अग्नीमध्ये परमात्मा आहे असं समजा. आधिदैविक म्हणजे अग्नी नावाचा जो देवता आहे, त्या देवतांच्या मध्ये अग्नी इत्यादी सगळे आहेत. अग्निर्वै देवानाम अवमो विष्णू परमः म्हणून एक श्रुती आहे. अग्नी सगळ्या देवांच्या मध्ये अत्यंत कमी आणि सगळ्यात श्रेष्ठ असणारा म्हणजे परमात्मा आहे. हे सगळं समजून घ्यावं म्हणून याच्यासाठी ते जर दिलेलं आहे. ऋचा म्हणजे तीन प्रकारचे ऋचा आहेत. ऋचाभिः ऋचास्तिस्रो महानाम पंचर्चा, तीन ऋचा म्हणजे तीन ऋचा, पंचर्चा म्हणजे पाच ऋचा, त्याच्यामध्ये पहिली ऋचा वगैरे अशा रीतीने सांगत जातात. ते ऋचा इतक्या आहेत. प्रथमाया महानाम्नी तद्वाच्य पार्थिवो हरिः, त्यातली पहिली जी ऋचा आहे की नाही, महानाम्नी म्हणून त्याच्या नियमाला अनुसरून त्याच्यातील सांगितलेल्या शब्दांनी वाच्य असणारा पार्थिवा हरी, पार्थिवामध्ये म्हणजे पार्थिव अग्नीमध्ये असणारा हरी परमात्मा. आधी दैविक रूपाने जे सांगितलेलं असतात मंत्र, त्याच्यामध्ये अग्न्याधिक देवतांच्या अंतर्यामी असणारा परमात्मा. आणि तिसरं म्हणजे स्वतः परमात्मा. आता पुरुष लोकांनी परमात्मा एकटाच वाच्य असतो असा आता याच्यात दिलेलं आहे. पंचर्चा तृचा दृचा च निगदे हे तार्तीया सप्तफेरी युता. हे हे निगद म्हणजेच वेदमंत्र, त्याच्यामधील एकेका ऋचांच्या द्वारे सप्तभिर्युता, सात ऋचांच्या द्वारे पाचवी ऋचा, दुसरी ऋचा, तिसरी ऋचा, अशा निगदांचे अर्थ जे असतात त्या ऋचा अर्थांच्या द्वारे परमात्म्याच्या मध्ये. म्हणून तिन्ही प्रकारच्या परमात्म्यामध्ये आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक रीती असणाऱ्या परमात्म्याचा म्हणजे परमात्म्याला लागू होतो हा असं दाखवून देतात. त्यापैकी प्रथमाया महानामनी वरच दिलंय बघा. प्रथमाया महानामनी तद्वाच्य पार्थिवो हरी, पहिली जी महानामनी म्हणून आहे की नाही, त्याच्या निवाच्य असणारा पार्थिव हरी आहे. द्वितीया अंतरिक्ष, तृतीया द्वितीय जी आहे अंतरिक्षामध्ये असतात. अंतरिक्ष म्हणजे आकाशात. तृतीया तिसरी जी आहे की नाही, त्याच्यामधून तृतीया म्हणजे तृतीय विभाग म्हणून आहे की नाही तिसरी, त्याच्याने असा अर्थ. तृजास तिसरो महानाम्य म्हणून तिसऱ्या ह्याचा महानाम्नी असणारा प्रभू द्युग, द्युयुग म्हणजे दोन युगांनी युक्त असणारा परमात्म्याचं नाव आहे द्युग. अंतरिक्ष तृतीया दृग, द्विऋग म्हणजे दोन ऋचांनी युगाचा नियामक असणारा. युग म्हणजे जे हे समय काल असतो की नाही, त्याचा प्रभू. इथे ऋक्संहितेमध्ये असं हे ऋक्संहितेमध्ये सांगितलं आहे, म्हणून त्याच्यात सांगितलंय. द्वितीया अंतरिक्ष, तृतीया द्युग प्रभू म्हणून तृतीयेचा द्युग नावाचा प्रभू वाच्य आहे. तृचा तिसरो महानाम्य पंचर्चा प्रथमा परा. तृचा म्हणजे तीन ऋचा, तिसरो त्याच्याने तीन महानामनी नावाचे परमात्म्याचे रूप दाखवले जातात. पंचर्चा प्रथमा परा, पाच ऋचा नंतरचे जे पाच ऋचा आहेत त्यांनी पहिल्या रूपाने असणारा परमात्मा, आध्यात्मिक रूपी असणारा परमात्मा प्रथम परा. तृचा धृचाच
निगदैहि तात्तीया सप्तभिर्युताः. तिसरी दुसरी हे दोन धृच्या धृच्या येते. धृच्याच निगदैहि. तीन आणि दोन असे जे निगद आहेत, जे वेदमंत्र आहेत, त्याच्याने ते मिळून पाच आणि दोन, तिसरं आणि दुसरं आणि पाच, हे मिळून सात होतात. सप्तभिर्युता. हा, ऋचाच्या निगदैहि तात्तीया सप्तभिर्युता इति त्रेधा विभाग म्हणून तीन विभाग केलेले आहेत. एक तर प्रथमा, दुसरी द्वितीय, तिसरी तृतीय, पंचमी, पाच प्रकारची पंचमी आणि सप्तमी. पंचदशा प्रथमा परा द्विचा तृचा, हे सगळे धरून निगदैहि सप्तभिर्युधा, एकूण सात मंत्र आहेत. त्या सात मंत्रांच्या द्वारे तीन प्रकारे परमात्म्याचा विभाग करून जाणून घेण्याची आवश्यकता आहे. जप ध्यान आदी कर्मसु, जप करणे, ध्यान करणे, आपण जे काही कर्म करतो त्याच्यामध्ये असे विभाग करून परमात्म्याचे रूप जाणून घ्यावे. त्याला म्हणतात महानामनी. महानामनी, महान असणारा परमात्मा जो आहे की नाही, त्याच्या नावाने केल्यासारखं होत. त्रिलोकगेन हरिणा, त्रिलोकगेन हरिणा, त्रैलोक्यामध्ये असणाऱ्या परमात्म्याने निर्मित हा षोडशी क्रतु. त्रिलोकामध्ये, त्रैलोक्यामध्ये सगळीकडे आश्रय करून राहणारा जो श्रीहरी परमात्मा आहे, त्यांनी निर्मित हा म्हणजे काय, सुरू केलेली, निर्माण केलेली षोडशी क्रतु. निर्माण केलेलं हे 16 प्रकारची क्रतु आहे. 16 रीतीचे क्रतु आहे. क्रतु म्हणजे हे 16 प्रकारे यज्ञामध्ये परमात्मा जाणून घेण्याचे पद्धत आहेत. 16 कसे झाले? प्रथम, द्वितीय, तृतीय काय आणि चतुर्थ नाही आहे त्याच्यात. मग पंचम ऋचा 5 3 2 5 3 2 1, हे किती झाले? 5 3 2 1, हे झाले सगळे सगळे म्हणून 8 झाले. त्याच्यानंतर 7, 8मध्ये 7 विचारले की 15 होऊन जात. आणि शेवटचं जे आहे की नाही, त्रैलोक्यामध्ये असणारं परमात्माचं रूप, ते 16वं. या रीतीने 16 रीतीने परमात्म्याला जाणावं लागतं. म्हणून ह्याला म्हणतात षोडशी क्रतु. 16 प्रकारचा यज्ञ. 16 प्रकारे परमात्म्याला जाणून जे काही आपण कर्म करतो ते सगळं परमात्मा पर असणारं असं घडतं. परमात्म्यासाठी म्हणून केल्यासारखं होतं. म्हणजे प्रवृत्त संहितेमध्ये असं सांगितलं, एवा ह्येवैवा हि तस्यार्थो अपि एवा हि एव एवा हि, म्हणून त्याच्यामध्ये एव एव म्हणून सांगितलं आहे. त्या एव शब्दाचा अर्थ परमात्माच आहे म्हणून समजून घेऊन करावं लागतं. एवा ह्येवैवा हि, एवा हि एव वै वाही. वाही म्हणजे घेऊन जाणारा, वाहून घेऊन जाणारा तोच परमात्मा. इत्यस्यार्थोपि उक्तावधारण रूपत्वात् पूर्वोक्तार्थ परिज्ञान न शक्यते. सांगितलेले जे अर्थ आहेत ते पूर्वोक्त सगळे अर्थ जाणल्याशिवाय विष्णू परमात्मा पर आहे असं कळत नाही. एवं निर्मितेन, असं या रीतीने निर्माण केले ते 16 16 प्रकारच्या ऋचानी ऋग्धो भवेत, ऋक हो भवेत. म्हणजे ऋक खरं सांगायचे अशा ऋचांचा अर्थ होतो. एवं वित, जो कोणी हे जाणतो, हा कर्म कर्तून न्याय ते इत्यर्थ म्हणून प्रवृत्त संहितेमध्ये सांगितलं. प्रप्रवहा हे ऋत्विजः प्रजावावस्त्रिष्टुभम् इशम. 39, 38 आणि 39 वर एक राहिलं, हो तेच. प्रप्रविस्तृष्टुमिशम. हे जाणायचं ते सांगा. प्रप्रवहा हे ऋत्विज, हे ऋत्विज होत.
ऋत्विजः. प्रप्रवाहाचा शब्दाचा अर्थ हे ऋत्विजः. प्रजावा म्हणजे ऋत्विज असो किंवा प्रजावा. वस्त्रिष्टुभमिशम वहा प्रजा वा प्रजांना वहा त्रिष्टुभमिमम. अहो ही त्रिष्टुभ असं त्रिष्टुभ म्हणजे गायत्री छंद. त्रिष्टुभ गायत्री गायत्रिष्टिक अनुष्टुप्य त्रिष्टुप चैव म्हणून असे गायत्री छंदाच्या नंतर त्रिष्टुप छंद आहे एक. त्रिष्टुभमिशम त्रिष्टुभाख्य अन्नम इंद्र परमेश्वर सोमाय आविवासती. त्रिष्टुभ नावाचं एक अन्न काय 3 प्रकारे संस्कार केलेलं अन्न. त्रिष्टुभाख्यम अन्नम इंद्र परमेश्वर सोमाय आविवासती. इंद्र परमेश्वराला परमेश्वर म्हणजे परमात्म्याला सोमाय आविवासती सोमाच्या द्वारे आविवासती समर्पण करतो वाढतो. म्हणून आपण कोणतंही अन्न केलं तरी त्या अन्नामध्ये 3 प्रकारचे संस्कार घडायलाच पाहिजे आणि मग ते परमात्म्याला समर्पण करायला योग्य असतं. आधी पहिला प्रसंग काय करावं ते अन्न 3 प्रकारे म्हणजे पहिल्यांदा आधी छाटून काढावे. आधी साळी जे असतात की नाही गवतापासून दूर करावी. त्याच्यानंतर दूर झाल्यानंतर त्याच्यावरच जे हे असतंय सालपट म्हणा किंवा म्हणजे साळीच्या वरच जे सालपट टरफल असतात ते काढायचे आणि नंतर ते काढल्यानंतर आतले जे तांदूळ असतात त्या तांदूळाला धुवून वर ठेवायचे. म्हणून 3 प्रकारे उपयोग करून म्हणजे 3 प्रकारांनी त्याच्यावर संस्कार करावे आणि तसाच 3 प्रकारचा संस्कार घडलेले कोणत्याही वस्तू पदार्थ परमेश्वर सोमाय शब्द वाच्य असणाऱ्या आविवासती वाढले जातात. इंद्र तशा रीतीने वाढतो असा अर्थ. मग आपण देखील 3 प्रकारे संस्कार व्हायलाच पाहिजेत अन्नावर. एक तर त्याच्यावर आणि साळवण सगळे बाहेर काढावे बाजूला करावे आणि दुसरं साळवण बाहेर काढल्यानंतर त्याच्यामध्ये साल वगैरे काढून टाकावे. तिसरं काढल्यानंतर धुवून काढावे. धुवून शिजवून घालावे. धुवून शिजवायला ठेवा आणि तसे शिजलेले अन्न परमात्म्याला इंद्र देत असतो. ही कल्पना आहे बरं का. प्रवाह हे फोन आला. हा माईक बंद झालाय. गुरुवारी आपला माईक बंद आहे फोन नसेल आला तर. का बरं बंद झालं हात लागले की काय. हा असेल मला वाटलं फोन आला. हा करेक्ट दुसरा एक फोन आला होता करेक्ट फोन ते आला की बंद बंद. केला. काय विचित्र आहे तुमचं टेक्नॉलॉजी विचित्र. आता एका वेळेस 2 ठिकाणी माईक नाही वापरता येत ना. फोन मध्ये नाही ते नाही ते आलं की बंद होऊन हो हो जाते. आलं की बंद. ते कट करूच इकडे बंद होत. फोन प्रायोरिटी ना फोन साठी फोन बनलाय बाकीचे सेकंडरी. अरे तेच आहे. अरे आता आहे ना. हो आहे. तर एकूण प्रप्रवाह हे ऋत्विजः प्रजावा व त्रिष्टुभमिशम म्हणून म्हणलेलं आहे ना त्या त्रिष्टुभमिशम त्रिष्टुभाख्यम 3 प्रकारे संस्कार केलेलं अन्न. इंद्र हा देवेंद्र म्हणजे परमेश्वर असा अर्थ. सोमाय आविवासती सोमरूपी परमात्म्याला आविवासती वाढतो.
पुरंध्या धिया पुरंध्या धिया अशेष प्राणिदेहाश्रया प्राणी अशेष प्राणिदेहाश्रया स्वबुद्ध्या प्रकर्षेण अतितरां संस्यमान दृष्टुप प्रीतिं करोति. पुरंध्या म्हणजे शरीराला धारण करणाऱ्या, शरीराला धारण करणारी बुद्धी आहे. पुरंध्या धिया शरीराश्रया शरीर धारण करणारी जी धी आहे, बुद्धी आहे. अशेष प्राणिदेहाश्रया सगळ्या प्राण्यांच्या देहामध्ये आश्रय करून घेऊन किंवा स्वतःच्या बुद्धीने म्हणजे प्रकर्षेण अतितराम अत्यंत उत्तम रीतीने प्रशंसा करणारी दृष्टुप प्रीतिं करोति. अशा 3 प्रकारच्या संस्कारांनी युक्त झालेल्या अन्न परमात्म्याला समर्पण करतात. आणि त्या समर्पण केल्यानंतर त्या काय करतात, सगळ्यांच्या बुद्धीमध्ये राहून परमेश्वराची प्रीती आपल्याला आणून देतो. दृष्टुप प्रीतिं करोति. 3 प्रकारे स्तुत झालेला म्हणजे संस्कारित झालेला असा जो अन्न असतं किंवा जे काही अन्न वगैरे इत्यादी असते ते सगळं आपल्या आपल्या बुद्धीला अनुसरून ते म्हणजे ते अन्न खाल्ल्यानंतर बुद्धी वाढते आपल्याला, त्याच्याने स्वच्छ दिलेलं आहे. म्हणून यस्य बुद्धीर्न ही येते म्हणून म्हणतात. अन्न जसं खाऊ त्या प्रकारचा आपल्याला बुद्धी येत असते बरं का. यस्यान्नम जीर्यते कुक्षौ बुद्धिर्भवती तादृशी म्हणून हा नियम आहे. तो नियम दाखवलेला आहे, नोट करून घ्या कोणीतरी. यस्यान्नम जीर्यते कुक्षौ बुद्धिर्भवती तादृशी. जशा रीतीचं अन्न आपल्या पोटामध्ये जात तशा प्रकारचीच बुद्धी त्या व्यक्तीला उत्पन्न होते, प्राप्त होते. प्रकर्षेण अतितरां संस्यमाना दृष्टुप प्रीतिं करोति. त्याच्यामुळे परमात्म्याची प्रीती आपल्यावर होते. सोमपानार्थम इत्यर्थ. म्हणजे सोमपान आपल्याला करायचं असेल, परमेश्वराला ते सोम समर्पण करून मग पान करा, स्वीकार करा. म्हणून त्याच्याने आपल्याला परमात्म्याची प्रीती प्राप्त होते. मंदद्विराय तस्य वीरस्य परमेश्वरस्य, त्या वीर असणाऱ्या परमेश्वराचे मंदम प्रीतिम करोति मंदद्वीर सोमः. परमात्मा जे आहे त्याच्या वीराला म्हणजे त्या व्यक्तीला परमेश्वरस्य परमात्म्याची प्रीती होती. ती कमी झाली की कमी शक्ती प्राप्त होती असा अर्थ. मंदम प्रीतिम करोति मंदद्वीर. म्हणून मंद परमात्म्याची प्रीती मंद झाली की मंदद्वीर होत होतो. मग सोम देखील तसाच होतो. न आत्मप्रयोजनाय प्रीतिं करोति. परमात्मा त्याचा आत्मप्रयोजन काय आहे ते करण्यासाठी म्हणून, ते घडवण्यासाठी म्हणून प्रीतिं करोति प्रेम करतो त्यांच्यावर. किंतरी वो मेधसातरे यज्ञसिद्ध्यर्थम. मग स्वतःचे कार्य प्रयोजन करण्यासाठी म्हणून आपण काय करतो, अन्न परमात्म्याला समर्पण करतो. पहिला प्रकार काय आहे, चांगल्या प्रकारची बुद्धी प्राप्त करून देतो परमात्मा. त्याच्यानी प्रीती परमात्मा प्रशंसा करून त्याची प्रीती आपल्यावर व्हावी असं इच्छा केली असताना आपण परमात्म्याची प्रीती आपल्यावर राहावी असं इच्छा करून सोमपान वगैरे केलं तर परमात्मा ते परमात्म्याला समर्पण केलेलं न समर्पण करता खाल्लं तर आपल्या स्वार्थासाठी म्हणून त्यांनी हे सोमपान करवलेलं आहे. असं मंदद्वीराय ज्यांच्या वीर म्हणजे स्तुती, वीरस्य परमेश्वरस्य परमात्मा प्रसन्न व्हावा या उद्देशाने मंद प्रीती करतो त्यावेळेस मंदद्वीर सोम त्याच्यामध्ये शक्ती देखील कमी असणारा सोम पान आपण करतो त्याकरता म्हणून आत्मप्रयोजनासाठी प्रीती करत आहे असं म्हणतो. आणि तेच जर
आपल्याला परमात्म्याची बुद्धी चांगली उत्पन्न व्हावी, परमात्म्याबद्दलची बुद्धी आपल्याला उत्तम रीतीने व्हावी अशी इच्छा करून मेधा वाढवण्यासाठी म्हणून, मेधा म्हणजे बुद्धी, बुद्धी वाढवण्यासाठी म्हणून यज्ञ त्या उद्देशाने केलं म्हणलं तर मग त्या यज्ञाच्या द्वारे आपल्याला बुद्धी प्राप्त होते. चांगली बुद्धी येते आणि ते बुद्धी कसली असते, परमात्मा अनुग्रह आपल्यावर, फक्त परमात्म्याचा अनुग्रह आपल्यावर राहावा या उद्देशाने केलं जातं. आणि तशा रीतीने यज्ञ केला असताना ते श्रेष्ठ जातं. आपलं कार्य संपवण्यासाठी, आपलं कार्य व्हावं या उद्देशाने आपण जे काही समर्पण करतो परमात्म्याला आणि ते नंतर स्वीकार करतो, तर स्वीकार केल्याने मंद बुद्धी आपल्याला होती. मंद बुद्धी होती म्हणजे काय, ती मंद असते, त्याच्याने काय फळ जे मिळायचं असते ते मंद असते. ज्याच्याने, ज्या आपण समर्पण केलेल्या अन्नाने आपलं स्वार्थ म्हणून साधून घेत नाही, स्वार्थ साधण्यासाठी म्हणून समर्पण केलं जात नाही की नाही, ते सर्वश्रेष्ठ असत. स्वार्थ साधण्यासाठी म्हणून समर्पण केलेलं जे असतं ते, त्याच्याने परमात्म्याची प्रीती कमी होती, मंद होऊन जाते. आणि त्याच्यामुळे काय, घर बार दार, पती पत्नी, बायका, अमक तमक हे सगळं वाटत, हे सुखाने राहतात. मग असे दोन प्रकार झाले, तृचा हा म्हणून सांगितलं. आणि अजून एक काय आहे, नुसतं परमात्म्याला समर्पण करायचं म्हणून नुसतं असं दाखवायसाठी म्हणून ठेवलेलं असते ना, ते एक वेगळं असते. व इथे गुरुत्वादी ईश्वरम प्रत्येव बहुवचनम, गुरुत्वात ईश्वरम प्रत्येव, सर्वश्रेष्ठ असणारा गुरु तोच परमात्मा असा कारणाने परमात्म्यासाठी म्हणूनच केले जातात हे सगळे कर्म. तदा वहा अन्नम विष्णुम ओम मेघ सातये, मेघ सातये भवदैवत्य यज्ञसिद्धत्वं भवान प्रकर्षेण प्राविवास घेतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन गोष्टी समजून घ्या. त्रिष्टुभ म्हणजे काय, तीन प्रकारचे हे अभिमान असतात त्याच्यात. एक तर जे आहे परमात्मा प्रसन्न व्हावा या उद्देशाने समर्पण करणं, आणि ते त्रिष्टुभ शब्द फोन परत ऑन करावा लागतो माईक. गुरुवर्य, व्हॉट्सअपवर एक नवीन चालू झालंय की आपण मीटिंग करू शकतो व्हॉट्सअपवर. ते आता आधीपासूनच आहे, पण त्याच्यात कंट्रोल्स नाहीत काही. कंट्रोल नाही काय? हा, झूम सगळ्यात चांगलंच आहे. हा, अरे मग गुरुवर्य, आपला माईक बंद झालाय, कॉल आला असेल. आता चालू झाला, बोलू शकता. बोलू शकतो ना, ठीक आहे. तदा वो अन्नम त्रिष्टुभम वा मेधसात हे, एकूण ते तीन प्रकारचं जे अन्न समर्पण केलं जातं त्यापैकी जे अन्न आपण परमात्म्याला परमात्मा प्रसन्न व्हावा या उद्देशाने दिलं जातं, देतो, त्याच्यानी मेधा वाढते, बुद्धी वाढते, बरं का. आणि दुसऱ्या प्रकारचं जे अन्न असते
ते आपल्या मुलांना, आपल्या बाळांना, ह्यांना त्यांना सगळ्यांना चांगलं व्हावं या उद्देशाने पाठवले जाते, समर्पण केलं जातं. त्याच्यामुळे आपलं संतान वगैरे इत्यादी सुखाने होतात, सुखाने राहतात. आणि तिसरा प्रकार काय आहे? दातव्यमिती यद्दा आनंदी येते. करायचं का, पूजा करावी लागते म्हणून याकरता उद्देशाने करतो. कोणाचे स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून नाही किंवा परमात्मा प्रसादासाठी म्हणून नाही. असं जर केलं जातं त्याच्याने पाऊस वगैरे चांगला पडतो एवढं. पाऊस वगैरे जे असतात की नाही, जे पाहिजे असलेले साधन आहेत ते सगळे आपल्याला बरोबर प्राप्त होतात. अशा 3 रीतीने परमात्म्याला प्रसन्न करायची बाब ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. हे एवढा अभिप्राय ह्या ह्या मंत्रांच्या द्वारे तुम्ही कळून घ्या. अप्रवहा हे ऋतुजा प्रजा वस्तिष्ठुभमिशं तृष्टुभाख्यम अन्नम इंद्र परमेश्वर सोमाय आविवासती. सोम शब्द वाच्य असणार परमात्म्याला आविवासती वाढतो, समर्पण करतो. पुरंध्या धिया अशेष प्राण्याश्रया स्वबुद्ध्या प्रकर्षेण अधितरां संस्यमाना त्रिष्टुभी त्रिष्टुप प्रीतिम करोती. अशा आपल्या बुद्धीने परमात्मा प्रसन्न व्हावा या उद्देशाने, धिया म्हणजे बुद्धी, देहाश्रय या बुद्ध्या, देहामध्ये आश्रय करून राहणारी आपली बुद्धी, त्या बुद्धीच्या द्वारे उत्कृष्ट रीतीने अतिशयित असणाऱ्या प्रशंसाच्या रूपाने मंत्र वगैरे इत्यादी म्हणत समर्पण केलं जातं. जे मंत्र म्हणावेत आणि इकडं क्रिया देखील चालावी, बरं का. मंत्र, तंत्र, मिश्र अशा 3 प्रकारे पूजा केली जात असते. काय हे तुम्ही म्हणजे सारांश सांगायला, अभिप्राय सांगायला. मंत्र, तंत्र आणि मिश्र असे 3 असतात पूजा. त्यापैकी मंत्र म्हणत पूजा करणं, समर्पण करणं ती एक प्रक्रिया आहे ती. आणि तंत्र म्हणजे तोंडाने मंत्र बिंत्र काही न म्हणता नुसतं स्वयंपाक वगैरे करायची जी प्रक्रिया सांगितली ना तुम्हाला, धुवायचं करायचं